नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत हेल्दी आणि टेस्टी रेसिपी म्हणजेच शेवग्याचं सूप. त्याला आपण ड्रमस्टिक सूप असं पण म्हणतो. तर मग वेळ न दवडता ह्या हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी मी घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा. त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे शेंगांचे आणि त्याचे साईडचे जे साल आहेत ते थोडे काढून घेतले आहे. शेंगांना स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर मी याला स्वच्छ पाण्याने धुवून यामध्ये थोडं पाणी घालून आणि थोडंसं याला मीठ घालते शिजताना, म्हणजे याची चव छान येईल. ही रेसिपी इम्युनिटी वाढवण्यासाठी तसेच सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून पण एकदम उपयोगी आहे. चला तर मग तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा. अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत आपण हिला. आता मी कुकरला 2 शिट्या काढून घेते. तोवर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून या. ही रेसिपी म्हणजे फुल्ली लोडेड आहे नॅचरल कॅल्शियम, आयरन आणि व्हिटॅमिन्सनी. तर मग मी कुकरला 2 शिट्या काढून घेतल्या आहे. कुकरला पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता ह्या शेंगा बघा अशा छान मस्त मऊसूत शिजलेल्या आहे. आता आपलं अर्ध्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे. सूप म्हणजे 100% व्हेज, पण ताकद मटणाहून जास्त असणार. आता आपण ह्या शेंगांना मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया. ड्रमस्टिकमुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते, आपलं डायजेशन चांगलं होतं आणि असे बरेच फायदे आहेत आपल्याला याचे. हे सूप तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे हाडांना आपल्या बळकटी देते. त्याच्यानंतर त्वचा आणि केसांसाठी पण हे खूप फायदेशीर आहे. त्या छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना याचे हेल्थ बेनिफिट्स आहे. चवीला पण हे सूप खूप छान असतं, त्याच्यामुळे मुलं पण हे आवडीनं पिऊ शकतात. आता तुम्ही बघू शकता मी हे मिक्सरला फिरवल्यानंतर हे थोडं घट्टसर झालं आहे. तर मी आता यामध्ये थोडं पाणी घालते. जे शिजलेलं पाणी होतं शेंगांचं ते पण घालून घेते आधी, आणि कमी पडल्यास मग मी वरून पण थोडंसं घालते. म्हणजे हे याचा जो चोथा आहे आपल्याला तो वेगळा करायचा आहे. असं हे थोडं थोडं पाणी घालून जरा फिरवून घेते, म्हणजे जेणेकरून मला याला हे गाळणीमधून गाळून घेता येईल इतपत मी याला पातळ करते. तर आता मी काय करते, ह्या चोथ्याला वेगळं करून घेते. त्यासाठी मी एक गाळणी घेते, जाड असलेली थोडीशी गाळणी घेते आणि हा चोथा ह्या चाळणीमध्ये काढून घेते आणि याला पूर्ण चमच्याच्या साहाय्याने ह्यातला पूर्ण गर काढून घेते आणि चोथा जो आहे तो वेगळा करून घेते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही आता बघू शकता हा चोथा हळूहळू वेगळा व्हायला लागला आहे आणि गर खाली भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे मी. अशाच पद्धतीनं करायचे तुम्हाला पण. आता हा गर बघू शकता तुम्ही. हा गर आपल्या चोथ्यापासून पूर्णपणे वेगळा झालेला आहे आणि याच्यामध्ये गरामध्ये कुठल्याही प्रकारचं चोथाचा भाग राहिलेला नाही आहे. याची खात्री तुम्ही पण करून घ्या, म्हणजे ते असं जिभेमध्ये येणार नाही. आता मी गॅसला एक पॅन ठेवून घेते. यामध्ये थोडंसं चमचाभर तूप घालून घेते आणि ह्या तुपामध्ये आपल्याला फक्त 2च गोष्टी ॲड करायच्या आहे. बाकी तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मी ते फक्त मिरपूड यूज करणार आहे, ब्लॅक पेपर पावडर यूज करणार आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ आपण आधी पण शेंगाला शिजवताना घातलं होतं, म्हणून थोडं बेतानच मीठ घाला. आता आपण ही जी प्युरी काढून घेतलेली आहे ड्रमस्टिकची, ही जी प्युरी आहे हे मी यामध्ये घालते आणि याला मस्तपैकी एक मिक्स करून उकळे आणून घेते आणि आपलं गरमागरम ड्रमस्टिकचं सूप पिण्यासाठी एकदम रेडी होऊन जाईल. तर मी याला आता मस्तपैकी एक उकळे आणून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तुम्ही हे बघू शकता एक 2-3 मिनटातच आपल्या सूपला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता ह्या सूपला एका बाउलमध्ये काढून घेते मी. पावसाच्या वातावरणात मस्त असं गरमागरम सूप मिळालं की किती छान वाटतं ना. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पण बनवा शेवग्याचं सूप आणि रहा फिट, हेल्दी आणि इम्युनिटीने भरलेले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन नवीन विषयावरील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत
मस्त खा, स्वस्त रहा. रामकृष्ण हरी. जय गजानन माऊली.